नमस्कार, सुप्रभात. नमस्कार. नमस्कार. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. अलक्ष्याकडे लक्ष. आता लक्ष पहिला क्षलाय अलक्ष म्हणजे जे ध्येय असू शकत नाही असं. म्हणजे अज्ञात हे कुणाचं ध्येय असू शकत नाही, कारण ते ज्ञात नाही. मग ध्येय कसं? तर अलक्ष्याकडे लक्ष म्हणजे अज्ञाताचं ज्याने ध्येय ठेवलं आहे असं. अज्ञाताचं ध्येय ठेवता येत नाही, पण तरी सुद्धा शुद्ध ज्ञानी माणूस जे अज्ञात आहे, जे खास पलीकडे आहे, तेच गाठायचा प्रयत्न करतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अलक्ष्याकडे लक्ष. यातला अलक्ष्याकडे यातला क्षलाय लक्ष म्हणजे ध्येय आणि पुढच्या लक्ष म्हणजे अवधान पाहणे. अशा अर्थी अलक्ष्याकडे लक्ष म्हणजे अज्ञात हे ज्याने ध्येय बनवलं आहे अशी स्थिती, किंवा अलक्ष्याकडे लक्ष म्हणजे अज्ञात ध्येय. दिनांक 11/1/2003 हे 9वं पाऊल आहे कैवल्याची ब्रह्मपदी मधलं. त्याचा आपण आस्वाद घेऊया. पान 49. तत्व एक आहे, नित्य नव शोभा आहे. बाल एक आहे, नित्य नव हास्य आहे. सूर्य एक आहे, नित्य नव आभा आहे. साधू एक आहे, नित्य तेज नवे आहे. फूल एक आहे, नित्य गंध नवा आहे. जल एक आहे, नित्य गुण नवा आहे. पुरुष एक आहे, नित्य भाव नवा आहे. शक्ती एक आहे, नित्य साज नवा आहे. ऐसे सत्य आहे, ऐसे सत्य आहे. सत्य एक परी नित्य नवे आहे. सत्य नित्य आहे परी नवभासत आहे. प्राण नित्य आहे परी देही नवर आहे. ऐसे सत्य तेची तत्व अबाधित भगवंत. साधू संत रूपे नांद तसे भगवंत. ज्याशी भेटी होई त्यांची कृपावंत म्हणा त्याशी. ज्याशी भेटी होई त्यांची म्हणजे साधू संतांची कृपावंत म्हणा त्याशी. तत्वाची भेटी सत्याची गाठी. नको आयास नको सायास. अवघा साक्षी होऊन राही. नको योग मुद्रा काही. अलक्षाशी लक्षी जेव्हा उभा राहे रामदेवा. म्हणजे अज्ञाताचं ध्येय ज्याने ठरवलं त्याच्यापुढे तो प्रभू राम म्हणजे ते निर्गुण निराकार परमतत्व आत्मतत्व उभं राहतो. याच म्हटलंय सूर्य एक आहे, नित्य नव आभा आहे. रोजच तिथे बसून पूर्वेकडचा सूर्य त्याची किरण आपल्या अंगा खांद्यावर खेळतायत आणि अशा पद्धतीने वाचन चालू असतं. आजही रोजचाच सूर्य आहे, पण आज त्याची आभा, आज त्याची शोभा खरोखरच पूर्वीपेक्षा नवीन अशीच आहे. तर असंच असतं. सूर्य जरी नेहमीचा एक असला तरी त्याचं तेज, त्याचा आभा, त्याची प्रकाश, त्याची विलोभनीयता नवीन असते. तर पुढे सत्य अज्ञात परब्रह्म यांचा शोध चालू आहे आपला. विविध मांडणी पदे विश्व आणि ते तरंग एकाच सत्याचे भजन करत आहेत. जे जे ज्ञात आहे त्या पलीकडे अज्ञात असणारे उघड आहे. सारे विश्व जे उत्पत्ती स्थिती लयाचे अधीन आहे ते जन्मते काही काळ टिकते आणि नंतर लय पावते हे तर वास्तव आहे. म्हणजेच जे पुनरावर्ती परत परत त्याच चाकोरीतून फिरणारे हे संपूर्ण विश्व आहे. जे सतत येणार जाणार असतं ते प्रत्येक मृत्यूच्या अधीन आहे, मर्त्य आहे. ते भ्रम किंवा असत्य होय. सारांश आपल्याला दिसणारे भासणारे ज्ञात हे सारे जन्ममृत्यूच्या अधीन असल्याने असत्य भ्रम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. म्हणजे सत्य शोधनात एक वास्तव पुढे आले ते म्हणजे आपण ज्याला ओळखतो ते नाशिवंत भ्रम किंवा असत्य किंवा तात्पुरते म्हणजे टेम्पोररी आहे. आता येथे एक तेच निर्माण होतो. जे जे ज्ञात ओळखीच्या कक्षेत ते असत्य आहे. मग जे जे ओळखीचे नाही, परिचित नाही ते सत्य असू शकते काय? बरं, ओळखीचे नसलेले ओळखीचे झाले, परिचित झाले तर काय घडेल पहा. ओळखीचे नसलेले कुणाच्या ओळखीचे झाले? माझ्या, तुझ्या, त्याच्या वगैरे वगैरे. कुणाच्या ओळखीचे नसलेले कुणाच्या ओळखीचे झाले? माझ्या, तुझ्या, त्याच्या वगैरे वगैरे कुणाच्या तरी ओळखीचे ते झाले. हा मी, तू, तो कुणीतरी सदाशिव विनायक नारायण असतो. आता हा मी, तू, तो तर असत्य आहे, कारण नष्ट होणार आहे. मग अशा मी, तू, तोच्या जे असत्य मर्त्य आहे त्यांच्या कक्षेत सत्य अमर येऊ शकते काय? म्हणजे ज्ञाताच्या कक्षेत अज्ञात येऊ शकते काय? असा साधा सरळ प्रश्न आहे हा. ज्ञाताच्या कक्षात आलेले सर्वच्या सर्व
ज्ञातच असते, मग अज्ञात सापडावे कसे? ध्यान द्या इकडे. लहानात मोठे, ध्यान द्या इकडे. लहानात मोठे, मर्त्यात अमर्त्य, ज्ञातात अज्ञात सामावू शकत नाही. ज्ञातात अज्ञाताचे आकलन होणे शक्य नाही. अज्ञात तर इतके ध्रुव आहे की ते आपले स्थान जराही सोडत नाही. मग अज्ञात सापडावे कसे? असे असेल का की ज्ञातच अज्ञात बनत असावे? ज्ञातच अज्ञातापर्यंत त्यातील ज्ञात नावाचे सार, ज्ञाताचा सारांश टाकून झेपावत असावे. नीट पहा. नारायण मर्त्य आहे कारण तो ज्ञात आहे, म्हणून तो सत्य नाही. आता नारायण असत्य आहे म्हणजे नेमके काय आहे? या विधानाचे सार काय, सारांश काय? नारायण नावाने ओळखले जाणारे शरीर, देह मर्त्य आहे. कोणत्या तरी क्षणी नारायणचे शरीर, त्याची इंद्रिये, त्याचे मन, बुद्धी पूर्णतया नामशेष होणार आहेत. या वाढव्य ज्ञाताच्या पसाऱ्यात 4-2 दिवस त्याचे नाव बऱ्या वाईट प्रकारे जरूर घेतले जाईल. पण तो असेल मृत्यू पावल्यानंतर उरणारा स्मृतीतील नारायण, म्हणजे ज्ञात नारायण कधी काळी स्मृत नारायण होईल. नंतर ती स्मृती सुद्धा जेव्हा पुसली जाईल तेव्हा तो सर्वार्थाने मृत होईल. असा सर्वार्थाने तो मृत झाला की पूर्णपणे नारायण अज्ञात झाला. म्हणजे ज्ञात नारायण आज असलेला स्मृत नारायण देह पडल्यानंतर काही काळ लोकांच्या आठवणीत राहणारा, आणि मृत नारायण म्हणजे लोकांच्या आठवणीतून सुद्धा गायब झालेला, असा हा ज्ञात नारायण, स्मृत नारायण आणि मृत नारायण असा प्रवास आहे. येथे ज्ञात मृत असा प्रवास झाला. येथे ज्ञात नारायण पासून मृत नारायण असा प्रवास झाला. तरीही नारायण राहिलाच की. जी व्यक्ती नसून व्यक्तित्व नसून, जी व्यक्ती नसून व्यक्तित्व नसून आशय असते, तरीही नारायण राहिलाच की. कारण नारायण ही व्यक्ती नाही, व्यक्तित्व नाही, आशय आहे. म्हणजे ज्ञाताचा ज्ञात आशय गेल्यावरही, म्हणजे ज्ञाताचा ज्ञात जगातील आशय गेल्यावरही एक आशय शिल्लक राहतोच. तो असतो अज्ञात आशय. गंमत पहा. ज्ञात नारायण, स्मृत नारायण आणि मृत नारायण बनता बनता ज्ञात नारायण अज्ञात, माहीत नसलेला नारायण झाला. असा हा अज्ञात नारायणच अज्ञात असू शकते. तर हा अज्ञात नारायणच अज्ञात असू शकते. तर सदाशिव, विनायक, नारायण ही आहेत केवळ नावे. मात्र ज्ञात, स्मृत, मृत या साऱ्यानंतर जे उरते ते अज्ञात. त्याचा शोध म्हटला की शोधण्यासाठी केवळ व्यवहार म्हणून का होईना देह व इंद्रिय, मन, बुद्धी असलेली व्यक्ती हवीच ना. म्हणजे शोध म्हटला की देहधारी व्यक्ती हवीच, आणि देहधारी व्यक्ती तर ज्ञात, स्मृत, मृत झाल्यावरच अज्ञातापर्यंत पोचण्याची शक्यता राहते. बरे, जी तिथे पोचल्यावर अज्ञातातून ज्ञातात पुन्हा येईल असे नाही. आली तर ती ज्ञात होणार आणि ज्ञाताच्या कक्षेत, तर आली तर ती ज्ञात होणार आणि ज्ञाताच्या कक्षेत तर अज्ञात असत नाही. मग अज्ञात गावणार कसे, समजणार कुणाला आणि कसे? प्रश्न असा आहे की अज्ञात जर अज्ञातच राहणार असेल तर सत्य शोधन या शब्द योजनेला अर्थ काय? अज्ञात ज्ञातापर्यंत खाली येत नाही आणि ज्ञात अज्ञातापर्यंत गेले नाही, त्यावेळी ते अज्ञात बनले. अज्ञात ज्ञातापर्यंत खाली येत नाही, ज्ञात अज्ञातापर्यंत गेले नाही, तरी त्यावेळी ते अज्ञात बनल्याने उर्वरित ज्ञाताला त्याचे आकलन होऊ शकत नाही. अज्ञात ज्ञातापर्यंत खाली येत नाही आणि ज्ञात अज्ञातापर्यंत नारायण, मृत नारायण, स्मृत नारायण आणि अज्ञात नारायण या पद्धतीने ज्ञात अज्ञातापर्यंत जरी गेले तरी ते आता अज्ञात बनल्यानंतर उर्वरित ज्ञाताला त्याचे आकलन होऊ शकत नाही. आता या अज्ञाताला पाहणार किंवा शोधणार कसे? येथून आता पुढे जाऊया. एक निश्चित झाले की अज्ञात ज्ञातापर्यंत येऊ शकत नाही. दुसरे असे की ज्ञात नारायण 4 अवस्थानंतर नारायण झाल्यानंतर मृत नारायण, स्मृत नारायण आणि अज्ञात नारायण. म्हणजे ज्ञात नारायण 4 अवस्थानंतर अज्ञातापर्यंत जातो, नव्हे तो अज्ञातच बनतो. तो प्रथम ज्ञात असतो, मग देह पातळीला मृत होतो, त्यानंतर तो काही काळ बरा वाईट असा इतरांच्या आठवणीत रेंगाळतो, तेव्हा तो स्मृत असतो. त्यानंतर तो सर्वार्थाने प्रत्यक्षातून आणि स्मृतीतूनही जातो, तेव्हा मृत होतो. ज्ञात नारायण म्हणजे व्यवहारात असणारा, मृत म्हणजे देह पातळीला नसलेला नारायण, स्मृत म्हणजे देह पातळीला नसून
लोकांच्या स्मृतीत आठवणीत रेंगाळणारा नारायण आणि सर्वार्थाने मृत म्हणजे देह मनातून गेलेला पूर्णपणे नसलेला असा नारायण म्हणजे अज्ञात नारायण असा हा प्रवास आहे. ज्ञात नारायण व्यवहारात असणारा, मृत देह पातळीला नसलेला नारायण, स्मृत देह पातळीला नसणारा आणि आठवणीत रेंगाळणारा नारायण आणि सर्वार्थाने मृत म्हणजे देह मनातून गेलेला नारायण अर्थात अज्ञात नारायण असा हा प्रवास आहे. जेव्हा नारायण ज्ञातातून मृत, स्मृत आणि सर्वार्थाने मृत होतो, जेव्हा नारायण ज्ञातातून मृत म्हणजे देहाने मृत, स्मृत म्हणजे आठवणीत असणारा आणि सर्वार्थाने मृत म्हणजे देह आणि आठवणीतून गेलेला अशा अर्थाने अज्ञात होतो, तेव्हाही तो अज्ञात नारायण म्हणून उरतो. मात्र तेव्हा तो नारायण नसतो, तो असतो अज्ञात. त्याचं नाव आता गेलेलं असतं आणि तो केवळ अज्ञात असतो. वास्तवात रामकृष्ण हे अद्याप स्मृत नारायणासारखेच तिसऱ्या अवस्थेतच आहेत. ते जेव्हा सर्वार्थाने मृत होतील तेव्हाच ते अज्ञात बनतील. म्हणजेच सर्वार्थाने अज्ञात असणे हीच आहे अज्ञातात असण्याची नव्हे अज्ञात असण्याची, म्हणजे सर्वार्थाने अज्ञात असणे हीच आहे अज्ञातात असण्याची नव्हे अज्ञातच असण्याची कायम किंवा नित्यस्थिती. हेच ते अमरत्व, सत्य किंवा परब्रह्म. ज्ञात अज्ञातापर्यंत जाताना जर देहासहित गेले नाही तर अज्ञात समजणार कसे, कुणाला, आणि त्याचे स्पष्टीकरण करणार कोण व कुणाला. नारायण मर्त्य आहे म्हणून तो असत्य आहे, म्हणून तो अज्ञात नाही, कारण अज्ञात तर सत्य आहे. नारायण मर्त्य आहे म्हणून तो असत्य आहे, म्हणून तो अज्ञात नाही किंवा सत्य परब्रह्म असू शकत नाही. या विधानाचे सार वरच्या विवेचनात आहे. आता खराखुरा चमत्कार आहे हा. ज्ञात नारायणाला अज्ञाताचा शोध का लागू शकत नाही याचे स्पष्टीकरण मिळणे हेच अज्ञात सापडणे नव्हे काय, तसे ते नीट पहा. जोपर्यंत ज्ञात म्हणजे व्यवहारातील नारायण मृत म्हणजे देह पातळीला नसलेला नारायण होत नाही, तोपर्यंत स्मृत म्हणजे आठवणीतील नारायण होत नाही. जोपर्यंत ज्ञात म्हणजे व्यवहारातील नारायण मृत म्हणजे देह पातळीला असलेला नारायण नाहीसा होत नाही, जोपर्यंत ज्ञात म्हणजे व्यवहारातील नारायण मृत म्हणजे देह पातळीला नसलेला होत नाही, तोपर्यंत स्मृत म्हणजे आठवणीतील नारायण होत नाही. आणि स्मृत सुद्धा नारायण गेल्यानंतर सर्वार्थाने मृत म्हणजे व्यवहार, देह, मन, आठवण यातून नष्ट होणे होत नाही, तोपर्यंत अज्ञात होत नाही. म्हणून व्यवहारातला नारायण मरतो तेव्हा तो व्यवहारात मेला की तो आठवणीत राहतो, आठवणीतून गेला की तो सर्वार्थाने म्हणजे व्यवहार आणि आठवण या सर्वार्थाने मृत होतो. म्हणजे तो आता नारायण मेला, पण नारायण मेला म्हणताना आता नारायण शिल्लक राहत नाही आणि केवळ तो अज्ञात होतो. हे सारे देह असूनही कळलेच ना, समजलेच ना. कुणामुळे हे शक्य झाले? अज्ञात ज्ञातापर्यंत येऊ शकत नाही, मात्र अज्ञातासाठी उत्सुक असलेल्याला ज्ञातातील अशा अज्ञात उत्सुक शोधकाला ते अज्ञात मदत करू शकते. स्वतःची जागा अज्ञात सोडत नाही, मात्र अज्ञाताचा शोध घेण्यासाठी जो कोणी ज्ञातातील शोधक अत्यंत तळमळ ओढ लागलेला असतो त्याला ते अज्ञात मदत करते. सूर्याच्या किरणांसारखे अज्ञाताचे किरण अशा अज्ञात उत्सुक शोधकाच्या अंतःकरणात प्रकाशतात, फाकतात. त्याच्या कक्षेच्या बाहेरचे त्याच्या कक्षेत येते. म्हणजे जे अज्ञात आहे त्याचा शोध घ्यायला जेव्हा नारायण उत्सुक होतो तेव्हा अज्ञाताच्या शोधामध्ये असलेला नारायण हा सध्या देहामध्ये देहधारी नारायण आहे. तो शोध घेता घेता शोधातच असताना नारायण मृत पावतो तेव्हा त्याचा देह जातो. आता त्याचा देह गेला तेव्हा तो स्वाभाविकपणे मृत नारायण स्मृत नारायण झाला. आता लोकांच्या स्मृतीमध्ये तो रेंगाळत आहे. आता तो देह आणि स्मृती या दोन्ही अवस्थातून गेला की तो अज्ञात नारायण होतो. पण अज्ञात नारायण असू शकत नाही, म्हणून तो अज्ञात नारायण न होता तो केवळ अज्ञात होतो. हे अज्ञात जेव्हा शोधकर्त्या नारायणाला कळले तेव्हा काय झाले? सूर्य त्याची जागा न सोडता त्याची किरणे जशी सर्वत्र फाकतो तसंच अज्ञात त्याची जागा न सोडता अज्ञात कसे कळते हे ज्ञात नारायणाला व्यवहारातल्या नारायणाला सांगते. आता व्यवहारात ज्ञात नारायणाला अज्ञात म्हणजे काय कळते, पण तू अज्ञात कळून चालत नाही.
त्यासाठी नारायणाला अज्ञात व्हावी लागते. म्हणून तो देह पातळीला मरतो, नंतर तो स्मृती पातळीला असतो, पुढे तेथूनही तो जातो. नंतर लोक त्याला अज्ञात नारायण म्हणतात काही काळ, पण नंतर नारायण हेही जातं आणि अज्ञात राहतं. अशा तऱ्हेने शोध घेणाऱ्या ज्ञातातील नारायणापर्यंत अज्ञाताचा प्रवास आला. म्हणून सूर्य जसा आपली जागा न सोडता आपल्या हृदयात येतो, तसंच अज्ञात ज्ञातातील नारायणाच्या हृदयामध्ये अज्ञात शोधण्याच्या त्याच्या तळमळीमुळे आले आणि अज्ञात म्हणजे काय हे त्याला कळू शकले. हे सारे देह असूनही कळलेच ना, समजलेच ना. कुणामुळे हे शक्य झाले? अज्ञात ज्ञातापर्यंत येऊ शकत नाही. मात्र अज्ञातासाठी उत्सुक असलेल्याला ज्ञातातील अशा अज्ञात उत्सुक शोधकाला ते अज्ञात मदत करू शकते. स्वतःची जागा अज्ञात सोडत नाही, मात्र अज्ञाताचा शोध घेण्यासाठी जो कोणी ज्ञातातील शोधक अत्यंत तळमळ ओढ लागलेला असतो त्याला ते अज्ञात मदत करते. सूर्याच्या किरणांसारखे अज्ञाताचे किरण अशा उत्सुक शोधकाच्या अंतःकरणात प्रकाशतात, फाकतात. त्याच्या कक्षेच्या बाहेरचे त्याच्या कक्षेत येते, कक्षेच्या बाहेरचे कक्षेत येते. अज्ञात ज्ञातात येते. होय, असेच घडते. अज्ञात आपली जागा न सोडताही आपल्या अमोघ सामर्थ्याने सूर्यकिरणे कुठेही जाऊ शकतात, पोचतात. त्या प्रकारे ज्ञातात किरण रूपाने अज्ञात येते. हाच तो परमेश्वरी आशीर्वाद. यामुळे बुद्धीची प्रज्ञा बनते. व्यवहारापुरती पाहणारी बुद्धी सर्व पलीकडचे, ज्ञाता पलीकडचे पाहते. पुढचे, अगदी सर्वांच्या पुढचे आणि पलीकडचे पाहू शकते. बुद्धी प्रज्ञेत म्हणजे पुढचे पलीकडचे पाहणारी अशा तऱ्हेने परिवर्तित होते. आता नीट प्रवास पहा सारा. अज्ञात जागा न सोडताही ज्ञातात किरण रूपाने, आशीर्वाद रूपाने येते. त्यामुळे बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते. अशी बुद्धी परिवर्तित होते त्याची याला केवळ अज्ञाताची ओढ लागली आहे, तळमळ लागली आहे. असा ओढ लागलेला ज्ञात मृत स्मृत सर्वार्थाने मृत असा देह पातळीला बनलेला दिसला नाही, तरी अंतःकरण पातळीला अज्ञाताची ओढ लागल्यामुळे तो ज्ञात मृत स्मृत सर्वार्थाने मृत आणि अज्ञात बनलेलाच असतो. जे ज्ञातातील नारायण जिवंतपणे मेलेला लोकांना पाहता आला नाही, तरी त्याच्या अंतःकरणातील जी अज्ञाताची ओढ असते, त्यामुळे अज्ञाताच्या पातळीला आजचा नारायण व्यवहारातही मेलेला आहे, तो लोकांच्या आठवणीतही मेलेला आहे, तो सर्वार्थाने मृत झालेला आहे, म्हणजे तो अज्ञातच झालेला आहे. म्हणजे ज्याला अज्ञाताची आंतरिक ओढ आहे तो या जगात दिसत असून सुद्धा सर्वार्थाने मृत, म्हणजे देह पातळीला मृत, मन पातळीला मृत, स्मृती पातळीला मृत आणि सर्वार्थाने मृत म्हणजे अज्ञात बसल्या जागी होऊ शकतो, अशी ही मान्य आहे. म्हणजेच असा ओढ लागलेला ज्ञात मृत स्मृत सर्वार्थाने मृत असा देह पातळीला बनलेला दिसला नाही, तरी अंतःकरण पातळीला अज्ञाताची ओढ लागल्यामुळे तो ज्ञात मृत स्मृत आणि सर्वार्थाने मृत आणि अज्ञात बनलेला असतो. येथेच सारे अद्भुत अतर्क जन्माला येते. ज्ञातातील अज्ञाताचा शोधक अंतःकरण पातळीला ज्ञात टाकून मृत, मृत टाकून स्मृत आणि स्मृत टाकून सर्वार्थाने मृत बनतो. त्याच वेळी अज्ञाताचे आशीर्वाद रूपी किरण अशा शोधकाच्या अंतःकरणात प्रवेशतात. त्याची बुद्धी प्रज्ञा होते. सर्वार्थाने मृत बनलेला अज्ञातच होतो. त्या अज्ञाताला जो लाक्षणिक अर्थाने अद्यापी देहधारीच आहे, निर्गुण त्या अज्ञाताला कौसात म्हटलंय जो लाक्षणिक अर्थाने अद्यापी देहधारीच आहे, निर्गुण त्या अज्ञाताला निर्गुण निराकार अज्ञाताची आशीर्वाद रूपी किरणे स्पर्श करतात. जरी तो लाक्षणिक अर्थाने अद्यापी देहधारी असला तरी येथे ज्ञात अज्ञात मिलाप होऊन सारे अज्ञात आणि म्हणूनच अमृत बनते. येथेच ज्ञात अज्ञात मिलाप होतो आणि सारे अज्ञात आणि म्हणूनच अमृत म्हणजे कधीही न मरणारे अविनाशी बनते. हीच ती परब्रह्माची गुण. अशा ठिकाणी ज्ञात शोधकाची बुद्धी प्रज्ञा बनते. तिच्याद्वारे अज्ञाताचे ज्ञातात तरंग उमटतात. हीच ती विश्वाने अज्ञाताच्या शोधामुळे प्रसवणारा आनंद पाझरू लागतो. तो म्हणतो, सत्य एकमेव असते तरी त्याची शोभा नवीन आहे.
म्हणजे त्याचा आविष्कार नवनवीन नित्य नूतन आहे. तेच ते बालक असले तरी त्याचे हावभाव नित्य नूतन असतात. म्हणजे असे की एखादे लहान मूल व त्याचे हावभाव इतके काही आकर्षक असतात की पुन्हा पुन्हा त्याच्या आई बापांना, भावंडांना, नातेवाईकांना त्याला जवळ घेऊन कुरवाळून त्याचे मुके घ्यावेत असे वाटते. सूर्य तोच, पण त्याची आभा, त्याच्या प्रकाशाचे दिव्यत्व वेगवेगळे असते. त्याची मनोहारी किरणांची शोभा सांज सकाळी नवनवीन असते. साधू संत एक, मात्र त्यांची दिनचर्या, उपदेश, बोधाची पद्धती वेगळी, तेच वेगळे. दिव्यत्वाचे प्रक्षेपण वेगवेगळे असते. फूल, पुष्प हे फूल किंवा पुष्परूपाने एकच असले तरी त्याला रंग, रूप, आकार, गंध नवनवीन असतो. म्हणूनच ना, चाफा, गुलाब, मोगरा यांचे आकर्षण वेगवेगळे आहे व टिकूनही आहे. मात्र तत्वता ते एकच गंध तत्व आहे. जल एकच, तरीही कमी जास्त, शीत, उष्ण, उबदार, सुखद अशी त्याच्या योगे होणारी स्पर्श जाणीव वेगवेगळी असते. खारट पाण्याचा आणि गोड्या पाण्याचा गुण वेगळा आहे. मात्र तत्वता ते पाणीच आहे. पुरुष तत्वता एकच, परंतु त्रिगुणांच्या सरमिसळीमुळे, कमी जास्त प्रभावामुळे तो वेगवेगळ्या भाव पातळीला भासतो. स्त्री नारी म्हणून तत्वता एकच असली तरी नातेसंबंधात, तिच्या दर्शनात, साज शृंगारात ती नित्य नवीन भासते. म्हणजे प्रत्येक स्त्री वेगळीच वाटते. म्हणजे स्त्री शक्ती रूपात एकच असते. ती सृजनशील माताच असते. मात्र नव्या नव्या परिमितीत तिचा साज वेगवेगळा असतो. सत्य सुद्धा एकच आहे, ते अज्ञात आहे. मात्र सारे ज्ञात अज्ञातातील किंवा नकार जाऊन ज्ञातात आविष्कृत झालेले आहे. सत्य सुद्धा एकच आहे, ते अज्ञात आहे. मात्र सारे ज्ञात अज्ञातातील किंवा नकार जाऊन ओकार रूपाने ज्ञातामध्ये म्हणजे सगुण साकारात आविष्कृत झालेले आहे. तेव्हा ते ज्ञात नेहमी वेगवेगळे वाटते. सारे ज्ञात अज्ञातातून प्रकट झाले तरी अद्यापि अज्ञात स्वयंपूर्णतेने अज्ञातच आहे. अज्ञात नेहमी अविचलतेने अज्ञात असते. मात्र त्याच्या प्रक्षेपाने किरणाने ज्ञान जन्मते. तेव्हा ते एकच प्राण नवनवीन देहात नवनवीनतेने प्रतिबिंबित होतो. तसे नित्य नूतन वाटते, भासते. येथे सांगायचं महत्वाचं असं आहे की निर्गुण निराकार अज्ञात, हे निर्गुण निराकार अज्ञात म्हणून त्याचं तेच असतं. परंतु त्याच्यातून त्याच्या चैतन्याच्या प्रक्षेपामुळे जे सगुण साकार असं दर्शन होतं, ते अज्ञातातून गेल्यामुळे ज्ञात झालेले दर्शन असते. दर्शन मात्र विविधांगी असतो. परंतु प्रत्येक सज्जन वेगळा वाटला. पाण्याचे गुण वेगळे वाटले. सूर्याची आभा रोज नवीन वाटली. मुलाचं हसणं रोज नवीन वाटलं. पुरुष वेगवेगळा वाटला, स्त्री वेगवेगळी वाटली. तरी हे असं वेगवेगळं वाटतं कारण निर्गुण निराकार परब्रह्माने अज्ञाताने काढून सगुण साकारात दर्शन देताना ही विविधता आलेली आहे. परंतु जरी अज्ञातातील जाऊन ज्ञातात आपण आलो तरी आपलं मूळ मात्र अज्ञात असल्याने कोणत्याही परिस्थितीत सर्व पशु पक्षी प्राणी माणसं सूर्य फुलं सर्वच्या सर्व खऱ्या अर्थाने अज्ञात म्हणजे निर्गुण निराकार परमसत्तेच आहे. येथे ज्ञात आणि अज्ञात सगुण साकार आणि निर्गुण निराकार याचा समन्वय साधलेला आहे. म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हटले तरी शेवटी सर्व खलु इदम ब्रह्म म्हणजे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अशी ही समन्वयाची भूमिका इथे आहे, हे ध्यानात घ्या. म्हणून सत्य सुद्धा एकच आहे, ते अज्ञात आहे. मात्र सारे ज्ञात अज्ञातातील किंवा नकार जाऊन ज्ञातात आविष्कृत झालेले आहे. तेव्हा ते जाऊन ज्ञातात आलेले नेहमी वेगवेगळे वाटते. सारे ज्ञात अज्ञातातून प्रकट झाले तरी अद्यापि अज्ञात स्वयंपूर्णतेने अज्ञातच आहे. अज्ञात नेहमीच अविचलतेने अज्ञात असते. मात्र त्याच्या प्रक्षेपाने किरणाने ज्ञात जन्मते. तेव्हा ते एकच प्राण नवनवीन देहात नवनवीनतेने प्रतिबिंबित होतो. तसे नित्य नूतन वाटते, भासते. म्हणून जे अव्यक्त आहे ते अव्यक्त म्हणून तसंच असतं. फक्त अव्यक्त त्यातील जाऊन व्यक्त होतं. तेव्हा मात्र ते नवनवीन दिसलं तरी ते दिसलेलं नवनवीन असलं तरी मूळतः अव्यक्त असते. म्हणून अव्यक्तातून सर्व भूते जेव्हा जन्माला येतात, अव्यक्तातून जेव्हा सर्व प्राणी मात्र निसर्ग जन्माला येतो, तेव्हा ते प्राणी मात्र निसर्ग माणसात फरक दिसतो.
कारण अव्यक्तातून न जाऊन व्यक्त झाल्यामुळे हा दिसणारा फरक असतो. परंतु पुन्हा जेव्हा ते अव्यक्त जातात तेव्हा पुन्हा फरक गेलेले असे ते अव्यक्त होतात. म्हणून अव्यक्तातून व्यक्त आणि व्यक्तातून अव्यक्त म्हणजे अज्ञातातून ज्ञात होणे आणि ज्ञातातून पुन्हा अज्ञात होणे असा हा प्रवास आहे. तेव्हा आपण अज्ञातातून ज्ञातात आलो आणि ज्ञातातून आपण अज्ञातात जाणार हे बसल्या जागी तेव्हा कळते जेव्हा त्या अज्ञाताची अव्यक्ताची ओढ माणसाला असते. आणि अशी जेव्हा ओढ असते तेव्हा देह पातळीला नारायण दिसला तरी अंतःकरण पातळीला तो मेलेला असतो. नुसताच मेलेला नसतो. आता तो काही काळ लोकांच्या स्मृतीत असतो, काही काळानंतर तो स्मृतीतूनही जातो आणि पूर्णपणे मेलेला असतो. परंतु तरी सुद्धा तो जगपातीला देहात दिसतो. म्हणजे देहपातीला राहून सुद्धा व्यवहारामध्ये नारायण मृत होऊ शकतो, स्मृत होऊ शकतो, झाल्यानंतर मृत होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने अज्ञात होऊ शकतो. अशा तऱ्हेने ज्ञातातच राहून अज्ञाताचा ज्याने ध्यास घेतला त्याला ज्ञातात तो दिसत असून सुद्धा अज्ञात नेमकं कसं कार्यरत होतं किंवा अज्ञातात कसं जाता येतं हे ज्ञान त्याच्यामध्ये येतं. आणि हे ज्ञान अज्ञाताने ज्ञात नारायणाला अज्ञात बनवून दिलेले असल्यामुळे हे सर्व ज्ञान अज्ञाताने अज्ञाताला अज्ञात पद्धतीने दिलेले असते आणि तेच ज्ञान पुढे हा नारायण तुमच्यापर्यंत आणतो. म्हणजे ज्या तऱ्हेने वेद अवतीर्ण झाले त्या तऱ्हेनेच ही विश्ववाणी अज्ञातातून ज्ञातात आलेली आहे हे समजून घ्या. सत्य अज्ञात नवनवीन भासणे वाटणे हा आविष्काराचा परिणाम आहे. मात्र वस्तुतः अज्ञात सत्य हे अविचल ध्रुवच आहे म्हणजे ते अज्ञातच आहे. असे अज्ञातच आपण परब्रह्म म्हणून ओळखतो. ते अबाधित अचल अढळ ध्रुव असते. असे अविचल अपरिवर्तनीय अज्ञात हेच खरे खुरे तत्व होय. साधू संत रूपात भगवंतच वावरत असतो. त्यांच्या रूपाने परब्रह्मच वावरत असते. त्यांची भेट ज्याला होते ते भाग्यवंतच समजावेत. मात्र हे ओळखण्यासाठी उत्सुकता उत्कंठा हवी, तळमळ हवी. ज्ञातातून अज्ञातात अंतःकरणाला झेप घेता आली पाहिजे. अशी निर्भय निडर अज्ञातात झेप घ्यायची तयारी म्हणजेच अलक्ष्याला ज्याचा भेद वेद घेता येत नाही त्याला वेदण्याची भेदण्याची लक्षण्याची किंवा ओलांडून पलीकडे जाण्याची तयारी. अशी तयारीच पुरेशी आहे. अज्ञाताकडे जो धीटपणे पाहू इच्छितो अत्यंत तळमळ कळकळीने त्याच्याकडे अज्ञात आपल्या आशीर्वाद रूपी किरणांच्या प्रक्षेपाने पाहते. अज्ञाताकडे जो अनिमिष नेत्राने पाहू शकतो, धीटपणे पाहू इच्छितो किंवा जो पाहतो त्याच्या अत्यंत तळमळ आणि कळकळीला दाद देऊन अज्ञात आपल्या आशीर्वाद रूपी किरणांच्या प्रक्षेपाने अज्ञातच ज्ञातामध्ये येते आणि ज्ञाताला दर्शन देते. पाहता पाहता देहरूपाने अस्तित्वात असणारा ज्ञात नारायण अज्ञात नारायण बनतो. त्यासाठी सत्य किंवा तत्वाच्या दर्शनासाठी आयास सायास नको, योग मुद्रांचा त्रास नको, संघर्ष हिंसा शमन दमन आत्मपीडा नको. फक्त अलक्ष्याकडे लक्ष पुरवा आणि स्वतः अलक्ष्य अलंघ्य बना. पहा, जो जो मरतो मित्वाने नष्ट होतो त्याच्यापुढे राम किंवा ते परमतत्व उभे राहते. नव्हे, मरून तो राम होतो. बिंदू जातो आणि सिंधू होतो. काजव्याचा सूर्य होतो. हे विश्व आणि ते तरंग पहा. रामाला आपल्या पुढे उभे करतात की नाही. मात्र त्यावेळी ते पाहणारा राम म्हणणारा असा कोणी वेगळा नसेल. तो मरा याचे ज्ञान झालेला, अहंकार नष्ट झालेला, मार्ग ज्याचा ग मेलेला आहे असा स्वतःच राम असेल. अज्ञात अज्ञाताला पाहू शकत नाही. ते अज्ञातच असते. त्याची चाहूल आहे ही. म्हणजे अज्ञाताला पाहण्यासाठी ज्ञातामध्ये दिसणाऱ्याला अंतरंग पातळीला पूर्णपणे अज्ञात व्हावे लागते. तेव्हा ज्ञात नारायण अंतरंग पातळीला अज्ञात होतो. तेव्हाच ते अज्ञात ज्ञात नारायणाला म्हणजे बाहेरच्या बाजून दिसणाऱ्या नारायणाला, परंतु आतून नष्ट झालेल्या नारायणाला म्हणजे अज्ञात झालेल्या नारायणाला भेटते. अज्ञात अज्ञातालाच भेटते. ते ज्ञाताला भेटत नाही. याचा अर्थ एवढाच आहे की ज्ञातातील ज्याचा मी मेला आहे, ज्याचा ग मेला आहे, अशा ज्ञातातील कोणाही माणसाला जो अंतरंग पातळीला अज्ञात झाला आहे, अशा अंतरंग पातळीला अज्ञात असलेल्यालाच ते अज्ञात
दर्शन देते, आपला भाव दाखवते, आपलं तत्व सांगते. आणि मग हे अज्ञाताला कळल्यानंतर जेव्हा हा समाधी बाह्य येतो तेव्हा हाच अज्ञाताचं दर्शन झालेला ऋषी मुनी साधू अज्ञाताचं स्पष्ट दिग्दर्शन तुमच्या आमच्यासाठी करतो. आणि मग लक्षात येतं अलक्ष्यासी लक्षी जेव्हा उभार आहे राम तेव्हा. म्हणून अलक्ष्य अज्ञाताला ज्याने लक्ष केलं आहे अशा माणसापुढे जेव्हा तो स्वतः अज्ञात होतो तेव्हा ते अज्ञात अशा अज्ञात माणसामध्ये भरून पूर्णपणे अज्ञाताचे दर्शन अज्ञाताला होते. रामाचे दर्शन होण्यासाठी प्रत्येक मीला मरावे लागते, तेव्हाच राम रामाला भेटतो. कधीही राम न मिळलेल्या माणसाला भेटत नाही. कधीही राम अंतरंगातून ज्याचा ग नष्ट झाला अशा माणसाला भेटत नाही. तसं कोण म्हणत असेल तर तो भ्रम आहे. ज्याचा मी मेला, ज्याने राम राम म्हणताना ज्याला मरण्याची सिद्धी प्राप्त झाली त्यांनाच राम प्राप्त होतो. जो अलक्ष्याला लक्ष करतो तो स्वतः लक्षच असतो. हे ते समजून घ्यायचे आणि त्या दिशेने आपण सर्वांनी अग्रेसर राहायचे आहे. असतू हे मोठं निरूपण आज आहे. उद्या पुढील निरूपण पाहू.